सप्रेम जय भीम. ही ॲडव्होकेट मिलिंद रायपुरे आपल्याला धम्मचक्र अनुवर्तन दिनाच्या मंगलमय शुभेच्छा देतो. आणि आज मी लाड बुद्धा TV चॅनलच्या सौजन्याने आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे धम्मविचार आणि आजची परिस्थिती या विषयावर बोलणार आहे. आज मी आपल्या समोर एक अत्यंत विचार प्रवर्तक आणि काळाच्या दृष्टीने अत्यावश्यक विषय घेऊन आलो आहे. तो म्हणजे डॉक्टर आंबेडकरांचे धम्मविचार आणि आजचा काळ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ संविधानाचे शिल्पकार नव्हते, तर ते समाजाच्या रचनेत क्रांती घडवणारे महापुरुष होते. त्यांनी फक्त कायदे लिहिले नाहीत, तर ते माणसांच्या मनात परिवर्तन घडवण्यासाठी झगडले. त्यांच्या या परिवर्तनाचे मूळ होते भगवान बुद्धाचा धम्मविचार. धम्म म्हणजे काय? बाबासाहेब म्हणतात, धम्म हा आत्म्याविषयी नसून तो माणसाविषयी आहे. म्हणजेच धम्म म्हणजे केवळ उपासना नव्हे, तर नैतिकता, विवेक, समता आणि मानवतेचे आचरण होय. बुद्ध धर्म हे धर्माचे नाव असले तरी बाबासाहेबांच्या मते तो एक जीवनमार्ग आहे. ते धर्माच्या नावाने होणाऱ्या अन्यायाविरुद्ध होते. म्हणूनच त्यांनी निवड केली बुद्ध धर्माची. कारण भगवान बुद्ध हे विचारवंत होते. ते काही कोणी चमत्कारी देव नव्हते. त्यांचा धर्म हा वैज्ञानिक, विवेकशील आणि नैतिकतेवर आधारित होता. बाबासाहेबांनी जो आपणाला अशोका विजयादशमीला 1956 साली धम्मदीक्षा घेतली आणि आपल्याला धम्मदीक्षा दिली, त्यावेळेस बाबासाहेबांचे प्रमुख धम्मविचार हे होते की त्या भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे समता होती. बाबासाहेबांनी सांगितले की कोणताही धर्म किंवा समाज माणसातील भेदभाव स्वीकारतो, तर तो धर्म नव्हे, ते शोषण आहे. म्हणजे ज्या धर्मामध्ये माणसात भेदभाव होत असेल, तो धर्म कधीच धर्म राहू शकत नाही. ती एक शोषणाची प्रवृत्ती आहे. दुसरं कारण बंधुता आणि सहअस्तित्व. समाजात बंधुभाव निर्माण करणे हेच धर्माचे प्रमुख कार्य असायला हवे. बुद्धाचा मैत्रीभाव हेच बाबासाहेबांच्या धम्मविचाराचे मूळ आहे. विवेकशीलता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन. बाबासाहेबांचं एक बुद्ध धर्म स्वीकारताना हे फार महत्त्वाचं होतं की त्यांनी त्यांच्या बुद्धीला जो धर्म पटत नाही तो घेतला नाही. बुद्धीला म्हणजे, आणि बाबासाहेबांनी म्हटलं होतं की मी माझ्या बुद्धीला जो धर्म पटणार नाही तो घेणार नाही. त्यांनी हिंदू धर्माचा त्याग करण्याची घोषणा केली आणि त्यांच्यानंतर आपण म्हणजे ते त्यांनी जी घोषणा केली त्या घोषणेला ते जागले आणि त्यांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा 1956 साली स्वीकार केला. आणि त्यांनी त्यांच्या बुद्धीला न पटणारा धर्म नाकारला. आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणंही होतं की मी माझ्या बुद्धीला न पटणारा धर्म मी कधीही स्वीकारणार नाही आणि मी त्या धर्मात राहणार नाही. त्यांनी कर्मकांड, चमत्कार, जन्मांतर, देवपूजा या गोष्टींना नाकारले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म नाकारताना या सर्व गोष्टी त्या हिंदू धर्मामध्ये कर्मकांडाला जास्त स्थान होतं, उच्च नीचता होती. त्याच्यामुळे तो धर्म नाकारला आणि त्यांनी
बौद्ध धर्म स्वीकारला. माणूस गरीब म्हणून जन्माला येतो कारण समाज त्याला संधी देत नाही, हे त्याचे कर्म नाही, हे समाजाचे पाप आहे. 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरमध्ये बाबासाहेबांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. ते म्हणाले, मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. या घटनेत भारतात केवळ धर्मांतरण नव्हे तर सामाजिक क्रांतीचा नवा अध्याय सुरू झाला. त्यांनी नव्यान बौद्ध धर्म मांडला, जो जातीभेद विरहित, विवेकनिष्ठ आणि समतावादी होता. आता आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला 1956 मध्ये बौद्ध धर्म दिला आणि त्यावेळेस त्यांनी अपेक्षा व्यक्त केली होती की मी हा भारत बौद्धमय करेन. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी भारत बौद्धमय करण्याची अपेक्षा केली होती ती त्यांनी त्यावेळेस त्यांच्यासोबत ज्या अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा दिली होती 1956ला, त्या अनुयायांकडून अशा वर्तनाची अपेक्षा केली होती की त्यांनी सर्व जुनं कर्मकांडाचा त्याग करून भगवान बुद्धाच्या मार्गावर चालावं. त्यांनी दिलेलं पंचशील, त्रिशरणाचं आणि 22 प्रतिज्ञाचं पालन करून त्या लोकांनी चालावं, जेणेकरून इतर लोक त्यांच्या मार्गाने चालतील. जर मी ज्या लोकांना दीक्षा दिली आहे, हा दीक्षित समुदाय स्वतःचं वर्तन एवढं चांगलं करेल, ते भगवान बुद्धाच्या आचरणात सारखं असेल, त्यांचं आचरण एक स्वच्छ प्रतिमेचं असेल, ही त्यांची अपेक्षा होती. परंतु आज आपण बघतो ती अपेक्षा पूर्ण झाली आहे काय? त्यांच्या नंतरच्या ज्या पिढ्या आल्या, जे त्यांच्या नंतरच्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित बौद्ध धर्माचं आचरण केलं काय? हा एक फार मोठा प्रश्न आहे. आणि हे त्यानंतरच्या लोकांनी, किती लोकांनी डॉक्टर बाबासाहेबांना अपेक्षित असलेलं कार्य केलं, हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे. आता आजचा काळ, आजची परिस्थिती आणि धम्मविचारांची आवश्यकता. चला आता आपण बघू की बाबासाहेबांचे धम्मविचार आज किती आवश्यकता आहेत. आजही आपण जर पाहिलं तर आजही जातीयता अजूनही जिवंत आहे. आजही दलित, वंचित, आदिवासी समाजावर अत्याचार होतो. आजही जातीनिहाय भेदभाव होतात, लग्नात मारामाऱ्या होतात, राजकारणात आरक्षणावर वाद होतात. म्हणजे हे सर्व जे आज जे देशात चालू आहे हे चिन्ह दाखवतात की अजूनपर्यंत या देशात समता आलेली नाही आहे. समता अद्यापही संपूर्णपणे आलेली नाही. आजही या देशामध्ये धार्मिक ध्रुवीकरण आहे. धर्माच्या नावावर समाजात दंगली, द्वेष आणि विष कालवले जाते. या पाशवी मानसिकतेला उत्तर हवे आणि ते उत्तर आहे भगवान बुद्धाच्या करुणेमध्ये. बाबासाहेबांचा विवेकाचा च्या मार्गामध्ये बाबासाहेबांनी जो बुद्धाचा मार्ग दाखवला, त्या मार्गातच आज जी परिस्थिती देशात निर्माण झाली आहे, या परिस्थितीला बुद्धाचा मार्ग हेच उत्तर आहे. आज आपण पाहिलं तर समाजात नैतिकतेचं अधपतन होत आहे. भ्रष्टाचार, बलात्कार, हिंसा, लाचखोरी ह्या गोष्टी वाढलेल्या आहेत. समाजाचं नैतिक अधपतन वाढलेलं आहे. म्हणूनच आज धम्मविचार शिकवणे आवश्यक आहे. धम्मामध्ये सांगितलेलं आहे की नीतीने वागा, प्रामाणिक राहा, दुसऱ्यांच्या हक्कांचा
आदर करा, या गोष्टीचं पालन कमीत कमी मला वाटते आपल्या बौद्ध समुदायांनी करायला पाहिजे. तसंच आजच्या काळात जर आपण बघितलं तर युवकांची सुद्धा फार मोठी दिशाभूल होत आहे. आजचा तरुण अनेकदा सोशल मीडियावर भटकतोय, चुकीच्या गोष्टीच्या तो प्रभावात येतोय. मग काय आपण काय करायचं, आपण कुठे जायचं, आपण बाबासाहेबांकडे जायचं. बाबासाहेबांनी काय सांगितलंय, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तेच बाबासाहेबांचे विचार युवकांना बौद्धिक स्वातंत्र्य आणि सामाजिक बांधिलकी शिकवतात. जी सोशल लायबिलिटीची कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे. म्हणून जे सामाजिक दायित्व आहे ते सामाजिक दायित्व आपण बाबासाहेबांचं जर पूर्ण त्यांचा काळ पाहिला तर बाबासाहेब कशासाठी झटले, ते स्वतःसाठी झटले का, स्वतःच्या कुटुंबासाठी झटले का? हे बिलकुल स्वतःसाठी झटले नाही, स्वतःच्या कुटुंबासाठी झटले नाही. ते म्हणजे समाजासाठी झटले, या देशासाठी झटले. एक सामाजिक दायित्वाच्या बांधिलकीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या निर्मितीत फार मोठं योगदान दिलं. तर त्या बाबासाहेबांच्या विचाराचं आचरण करणं, बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल टाकून चालणं आवश्यक आहे. एक फार महत्वाचा मुद्दा म्हणजे स्वाभिमान असायला हवा. स्वाभिमान पाहिजे. स्वाभिमान असेल तर तुम्ही जाती व्यवस्थेपासून मुक्ती व्हाल. शांती आणि मानवतेची शिकवण आवश्यक आहे. एक विवेकशील समतावादी राष्ट्र जर आपल्याला घडवायचं असेल तर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बौद्ध धम्माच्या विचाराने चालावं लागेल आणि ते चालणं आवश्यक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे धम्मविचार हे केवळ धर्म परिवर्तनाचे नाही तर ते मानसिक क्रांतीचे प्रतीक होते. हे आजही विचार तेवढेच ताजे आहेत. जेव्हा आपण कुणावर अन्याय होताना पाहतो, जेव्हा कोणी जातीच्या नावावर द्वेष पसरवतो किंवा जेव्हा समाजात अंधश्रद्धा वाढते, तेव्हा बाबासाहेबांचे विचार आपल्याला नीती, विवेक आणि समतेचा मार्ग दाखवतात. आपण जर या धम्म विचारावर चाललो तर एक सुंदर, समतावादी आणि शांततामय भारत निर्माण करू शकतो. आपण आजही जर पाहिलं, जर कोणावर अन्याय झाला असेल आणि अन्यायाविरुद्ध त्याला पेटून उठायचं असेल तर त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच विचाराचा आधार घ्यावा लागतो. डॉक्टर बाबासाहेबांच्या विचाराचा आधार घेतल्याशिवाय तो अन्यायाविरुद्ध पेटून उठू शकत नाही. कोणताही या देशातला कोणताही समुदाय असो, काही असो, आज आपण जर पाहिलं सन 1956 नंतरची म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बौद्ध धम्माची दीक्षा दिल्यानंतर या देशातला एक घावफुसाबाहेर राहणारा समाज त्या बौद्ध धम्माचं अनुकरण करून बाबासाहेबांनी दिलेल्या विचाराचं अनुकरण करून आज तो एका म्हणजे प्रगतीच्या एका विशिष्ट टप्प्यावर उभा आहे. आणि आपण दुसरीकडे बघतो आहे की एक राज्यकर्ती जमात स्वतःला मागासवर्गीय म्हणून घोषित करण्याच्या मागे लागलेली आहे. तर हा एक फार मोठी आपल्याला तफावत दिसते. म्हणूनच जर तुम्हाला आपला स्वतःचा देशाचा विकास साधायचा असेल तर एक तुम्हाला समतावादी, वैज्ञानिक, बुद्धी, प्रामाण्यवादी दृष्टिकोन स्वीकारणं आवश्यक आहे. आणि तो सर्व पूर्ण दृष्टिकोन भगवान बुद्धाच्या बौद्ध धम्मात आहे आणि तोही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी
सांगितलेल्या किंवा दिलेला आपण त्याला अभियान बुद्ध धर्म म्हणतो त्याच्यामध्ये आहे. म्हणूनच आपल्याला माझी विनंती आहे की आपण सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारावर, त्यांनी सांगितलेल्या बौद्ध धर्माच्या तत्वावर वाटचाल करावी, जेणेकरून तुमचं स्वतःचं आणि या देशाची प्रगती होईल, हा देश विकसित राष्ट्र होईल. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय भीम, नमो बुद्धाय.